हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला मग, आज आहे होळी. तर होळीसाठी आज चाललं होतं स्कूलमध्ये आज त्यांचं फक्त सेलिब्रेशन वगैरे करणार होते, रंगपंचमी, कारण उद्या सुट्टी आहे म्हणून. तर बघा, मी त्याला असा होळीचा एक छानसा असा ड्रेस घेतला होता, कारण स्कूलमध्ये सांगितलं होतं की होळी ड्रेस घालून या. तर मी बघा असा एक छानसा त्याला ड्रेस घेतला होता आणि त्याचा आवरून चाललं होतं. तर जाताना त्याचे काही व्हिडिओ वगैरे मी काढत चालली होती आणि त्याला सांगत होती हॅपी होळी वगैरे. तर तो कसा बोलतो ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघतालच. त्यानंतर बघा, बस आली. बसमध्ये बसून आई चालला होता. आता किती व्यवस्थित चालला आहे, येताना कसा येतो हे बघायला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेलच. बघा, खूप छान असं नंतर त्याने बाय वगैरे करून ते चालला होता. तर जातानाच मी काही व्हिडिओ वगैरे काढत होती. तर खूप छान वाटत होतं, कारण त्याचं आता हे फर्स्ट इयरच आहे स्कूलमध्ये खेळायचं. त्यानंतर बघा, मी काही फोटोशूट वगैरे माझे केले होते, त्याचे मी काही व्हिडिओ वगैरे टाकलेले आहेत. त्यानंतर बघा, मी सगळं माझं काम आवरून होतं आणि तोपर्यंत मग त्याला 1-2 होता ते यायला. तर 2 वाजता घेऊन यावं लागतं. तर बस येते, पण बसमधनं उतरताना अंशची बघा हालत, जाताना कसा होता आणि आता येताना कसा आलेला आहे. पूर्ण कलरने भरलेला होता. मस्त त्याने एन्जॉय वगैरे केला होता, पण एवढा दमला होता की बापरे. तर त्याचे मी काही व्हिडिओ वगैरे काढले होते. घरी आल्यानंतर त्याला असं झालं तर मी घरात कधी जातो तर त्याचं दोन्हीसुद्धा चाललं होतं, लॉकही ओपन करायचं आणि खाली शूजही काढायचं. तर त्याचं चिडचिड करत होता, कारण खूपच होळी खेळायला दिसतोय, खूपच दमला होता. त्यानंतर बघा, आतमध्ये गेल्यानंतर मीही त्याच्याबरोबर काही व्हिडिओ वगैरे काढलेले आहेत. तर मीही त्याच्यासोबत रंगपंचमी खेळली होती, कारण नंतर परत म्हटलं ड्रेस काढल्यानंतर त्याचं पुन्हा तो नाही मला कलर वगैरे लावणार. तर काही म्हणजे सेमच ड्रेस होता ना, शर्ट, म्हणून मी त्याच्यासोबतही काही व्हिडिओ वगैरे काढले होते, जे आपली इंस्टाला मी यूट्यूबला रील्स टाकते त्यासाठी. तर त्याच्यासोबत खूप छान वाटलं. ह्याच्या अगोदर म्हणजे आता त्याला चांगलं समजायला लागलं, ह्याच्या आधी एवढं समजत नव्हतं त्याला. खूप छान असं एन्जॉय वगैरे केलं. तर स्कूलमधले काही व्हिडिओ वगैरे आहेत, मी टाकलेले आहेत. तर बघा, स्कूलमध्ये पण खूप छान असं त्यांनी सेलिब्रेशन वगैरे केलं होतं मुलांसोबत. पूर्ण दिवस त्यांनी रंगपंचमी खेळली, कारण मुलांनाही समजलं पाहिजे होळी म्हणजे काय असतं. तर ते त्यांनी पूर्ण खूप छान पद्धतीने समजून सांगितलेले आहेत. खूप कलरच्या ॲक्टिव्हिटीज वगैरे त्यांनी स्कूलमध्ये घेतलेल्या आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण बघायला भेटतील. खूप छान स्कूल आहे, ॲक्टिव्हिटीमध्ये भरपूर घेतात. लिटल विलियम स्कूल सोमाटणे फाट्याला आहे. तर खूप छान पद्धतीने असं सेलिब्रेशन वगैरे त्यांनी केलं. आणि अंशचं पहिलंच म्हणजे तो आता नर्सरीला आहे, तर फर्स्ट इयरच होतं, तर त्याने भरपूर असं एन्जॉय वगैरे केलेले आहेत. तुम्हाला पुढे फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच, कारण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण फोटो व्हिडिओ प्रत्येक मुलांचे व्हिडिओ काढलेले आहेत. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघायला भेटेल, कारण त्यांनी स्कूलमध्ये पण छोटीशी अशी होळी वगैरे पेटवून मुलांना खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नंतर बघा, आम्ही संध्याकाळी काही होळीचं केलं होतं, तेही मी पुढे व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे. तर त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ वगैरे शेवटपर्यंत बघा.
पोळी म्हटल्यानंतर पुरणाची पोळी येणारच, म्हणून मी पुरणाची पोळी करून घेतलं होतं, म्हणजे पुरण वगैरे वाटून घेतलं होतं. खूप वेळ होईल म्हणून मी पूर्ण व्हिडिओ नाही बनवला, पण पुरणपोळी कशी बनवते मी, पोळी कशी बनवते पुरणात, म्हणजे पुरण भरपूर असं टाकून खूप छान अशी पोळी आवडते, भरपूर पुरण असलेलीची. कारण ही पोळी माझ्या मम्मीकडून मी शिकलेली आहे. भरपूर असे पुरण घालून ती पोळी बनवायची. सेम मला ती आत्ता यायला लागली, कारण पहिली एवढी जमत नव्हती, फुटायची, पण आता खूप छान होती. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघतालच की माझी पुरणाची पोळी कशी झाली. आणि तुम्हीही सांगा की तुम्ही अशीच पुरणाची पोळी करता की नाही, का माझ्याकडून काही चुकत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता की कशा प्रकारे वगैरे मी बनवते आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला. तर हे बघा, खूप छान असे मी पुरणाची पोळी बनवली होती. त्यानंतर बघा मला गडबड झाली होती, कारण खूपच उशीर झालं होतं. आम्हाला खाली होळीलाही जायचं होतं, तरीही मी पटपट उरकलं होतं, कारण आज अंशलाही क्लासला पाठवलं नाही, कारण म्हटलं तोही झोपला होता, दमला होता खूप. मग म्हटलं त्याच्यात खूपच वेळ जाईल क्लासला वगैरे सोडवायचा, असंही तो झोपलाच होता, म्हणून त्याला न पटत तोपर्यंत मी पटपट पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे उरकून घेतला होता. एवढा व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटला, म्हणून मी पूर्ण व्हिडिओ काढलेले नाहीत, पण कशी मी पुरणाची पोळी बनवली हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यानंतर बघा मी चालले होते खाली होळीला, तर हे ताट घेऊन मी चालले होते, म्हणजे निवद वगैरे सगळं, पाणी नारळ वगैरे घेऊन. तर बघा आम्हाला खूपच लेट झालं होतं, म्हटलं होतं, तर होळी पेटवून झाली होती. त्यानंतर आम्ही काही 5 फेरे वगैरे मारतात तसे मारून घेतले आणि निवेद वगैरे ठेवला आणि आरती वगैरे म्हणजे करून घेतली आणि पाया वगैरे पडून. तर अंशचं तर काय झालं होतं, त्याने स्कूलमध्ये भरपूर खेळला होता, तो दमला होता आणि मेन म्हणजे त्याला झोपत नव्हतूनच खाली आणलेला, त्याचा मूड नव्हता चांगला, म्हणून त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढता नाही आले. तर बघा हे खूप छान पद्धतीने असं अभिमान सोसायटीमध्ये सेलिब्रेशन वगैरे केलं होतं होळीचं. खूप सगळी एका साईडलाच बनवलं होतं, तर खूप सगळी येत होती. ही आहे माझी मैत्रीण, तरी मला माझ्या ब्लॉगमध्ये नको घेऊ अशी बोलत होते. तर येतानाचे मी काही व्हिडिओ वगैरे काढले, खूपच गडबड झालेली, म्हणून गडबडीत कशी तरी साडी घातली होती. आणि हे बघा माझ्या होळीचे काही मी काल सेलिब्रेशन म्हणजे फोटोशूट वगैरे रील्स वगैरे बनवले आहेत, ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. मी ह्यामध्ये आवाज नाही दिलेला, कारण सॉन्ग जर टाकला तर कॉपीराईट म्हणून येतं, म्हणून मी ह्यामध्ये काही सॉन्ग नाही टाकले, पण व्हिडिओ काढलेले आहेत, फोटो काढलेले आहेत, हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर शेवटपर्यंत माझे व्हिडिओ नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. मला खूप छान वाटतं की तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तर हेच व्हिडिओ रोज कंटिन्यू येत जातील. तुम्ही रोज नक्की व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. थँक्यू. पण शेवटपर्यंत आता हा व्हिडिओ बघा, माझे व्हिडिओ फोटो मी कसे शूट केलेले आहेत, किंवा अंशचे आम्ही म्हणजे सगळ्यांनीच तर खाली पण फोटो वगैरे काढले होते, ते तुम्हाला पुढं बघायला भेटतील. तर नक्की बघत जा, व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा की माझे ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो. तर व्हिडिओ आवडल्यास किंवा माझा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आमच्या अंशने कसं एन्जॉय केलं स्कूलमध्ये तेही कमेंट करून सांगताल. थँक्यू. ओके, बाय बाय. सगळ्यांना हॅपी होली.